गॅस चालू करते आणि याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे. मी 2 चम्मच तेल टाकते माझ्या अंदाजाने. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 3 पण टाकू शकता, जसा कांदा असेल तसा. आता मी अजून थोडंसं तेल टाकणार आहे. आपल्याला हे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झाल्यावरतीच आपल्याला कांदा टाकायचा त्याच्यात. गॅस चालू करते आणि याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे. मी 2 चम्मच तेल टाकते माझ्या अंदाजाने. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 3 पण टाकू शकता, जसा कांदा असेल तसा. आता मी अजून थोडंसं तेल टाकणार आहे. आपल्याला हे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झाल्यावरतीच आपल्याला कांदा टाकायचा त्याच्यात. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. आणि कांदा हे चांगलं लालसर करायचं आहे. कांदा लाल भाजून घ्यायचा आपल्याला. मी अंबारीचा मसाला वापरते, कांदा लसूण मसाला. चांगला भाजीला चव येते, त्याच्याने छान लागते भाजी पण. बसते मस्त. अंडी कशी आपण उकडून पण खाऊ शकतो. पावसाळ्यामध्ये अंडी खाल्ले चांगलंच असतं, कारण का सर्दीसाठी अंडं खूप छान आहे. ते उकडलेल्या 2-3 सकाळी 2 संध्याकाळी 2 अशी अंडी खाल्ली तरी चांगले आपल्यासाठी. शिजून, भाजीचं तर नाही पण शिजून खायलाच पाहिजे, कारण का कोरोनाच्या टायमाला अंडी लोक खूप खात होती. त्याच्यामुळं अंडी हे पावसामध्ये खाल्ली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये ते गरम असतात, पण पावसाळ्यामध्ये अंडी आपल्या शरीरासाठी चांगले असतात. म्हणून अंडी नेहमी सकाळी 1 किंवा नाही जमलं तर सकाळी 1 संध्याकाळी 1 2 अंडी रोज खावा तुम्ही. त्याच्यावरती काळी मिरीची पावडर आणि थोडंसं मीठ आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकून ते खाल्लं तर चांगलंच आहे. त्याच्या मुलांनाही आपण देऊ शकतो ते तसं. भाजलं त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि ते पण आपल्याला हलवायचं मस्त. आणि याच्यामध्ये मिरची पावडर 1 चम्मच, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच धनिया आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ. त्याच्यामध्ये आता हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं मस्त. आणि याच्यामध्ये जाईल टमाटर पण आपल्याला चांगला गाळ करून घ्यायचा आहे. टमाटर एकजीव होत नाही ना तर कांद्यामध्ये, तर आपल्याला बारीक गॅसवरती याला हे करायचं, ठेवायचे बारीक गॅसवरती झाकण लावून. मी आता बारीक गॅस करते. आता गॅसवरती हे छान गाळ झालेलं आहे टमाटर ह्याचा कांद्याचा. आपल्याला थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये. आणि हे पाणी एक उकळी मारायची याला फक्त. छान कलर आणि मस्त ते तरीवर आलेली तेलाची. आता आपण ह्याच्यामध्ये मी हे शिजून घेतलेली अंडी आपल्याला ही त्याच्यामध्ये टाकायची. आणि 2 मिनटं त्यांना मस्त हलवून त्यांना बारीक गॅसवरती वाफ द्यायची. जो मसाला आहे ना पूर्ण आपल्या अंड्यामध्ये. आणि वरतून कस्तुरी मेथी टाकायची मस्त. ही अशी जरी खाल्ली तरी छानच आहे. आणि ही भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकताय. पहिला 2 मिनटं मी वाफ देते. आपल्याला झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा आहे. आता आपल्याला हे झाकण काढायचं आहे. झाकण काढल्यावरती आणलं तर काय हे छानच कलर आला आहे मस्त. खूप सुंदर दिसतंय ना, छान मस्त. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे.
आणि भाजी पोरांसाठी रेडी झाली ही भाजी खाण्यासाठी. की अंडा कढी रेडी आपली खाण्यासाठी. एकदा करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला सगळ्या माझ्या बहिणींना.